आपल्या ती भिल्यामुळे तर ते ह्याला अनुकार त्याला अनुकार कुणाला पण आणा ह्याला काय आणू त्याला आणू आम्ही भिलेलो कशाला कुणाला पण नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा म्हणून जिल्हा परिषदेमध्ये उभा राहा मी आहे. दिवा हा नेहमीच प्रखर असतो. कायम लक्षात ठेवा. आपल्या घरात आपण जुन्या काळात लाईट नव्हती कंदील वापरायचो बरोबर आहे ना. कंदील रात्री वापरला की सकाळी काय व्हायचं पहाटे पहाटे त्याला प्रकाश कमी व्हायचा. म्हणजे त्या दिव्यातला तेल पण संपलं नव्हतं वात पण संपली नाही आणि दिव्यातलं काहीच संपलं नव्हतं. दिव्याला फक्त थोडी काजळी आलेली असते. घरातल्या म्हाताऱ्या आजीला माहीत असते काय करायला लागत नाही. सकाळी ती उठते फडकं घेते आणि फक्त काजळी पुसते. सकाळी पुन्हा दिवा तेवढ्यात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो दिवा तेवढ्यात ताकदीने पेटतो बरोबर आहे ना. बघितलं ना आपण सगळ्यांनी. त्यामुळे थोडीफार फक्त काजळी आली बाकी काही झालेलं नाही. जरा काजळी झटकली ना की सोनवणे बापू बाकी काही इतके सर करायची गरज फक्त काजळी झटकायची. आणि 20 वर्षात मी राजकारण बघतोय. 20 वर्षात मी आल्यापासून 4 इलेक्शन मध्ये कुकुडवाड गट मध्ये हल्ला काय व्यवस्था तुम्ही बघितलं असेल. कुठल्या पण काळात कुठल्याही परिस्थितीत गट हरला नाही. आणि त्यामुळं जगातलं काही जरी झालं तर कुकुडवाड गट हल्लायचा नाही आणि तुम्ही सगळे हलवून देणार नाही. देणार आहे का तुम्ही हलवून. पण तुम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते. या गटामध्ये ज्या ज्यावेळी परकीय आक्रमण आलं त्यावेळी या तालुक्यातल्या या गटातल्या लोकांनी एकच ठरवलंय काही जर झालं तर आजोबा आजीनं पंजोबानं आपल्याला एक सांगितलंय की आपल्या परड्यात झाड लावा. मगाशी परड्यातलं नरड्याचं तुम्ही बोलला मगाशी बाळासाहेब खरं आहे. तर आपल्या दारात जर झाड लावलं आपल्या परड्यात जर झाड लावलं तर ते झाड आपल्याला कशाला नाही उपयोगाला विचार करा. म्हणजे एखाद्या दारात झाड लावायचे आजोबा आणि काय सांगायचे की मला जरी नाही सावली मिळाली ती माझ्या पोराला सावली मिळेल माझ्या नातवाला कधी फळ खायला मिळेल. आणि ह्यातल्या कशालाच नाही उपयोगाला आलं तर मधुभाऊ करतील किंवा जाळणार तर उपयोगाला येतं नाही आपल्या झाडाकडे जाणार किंवा दुसऱ्या दारातलं झाडाकडे जाणार येणार कधी उपयोगाला येत नाही. इलेक्शन हे रक्त न सांडता लढलेले गीत आहे. ह्याच्यात फक्त रक्त सांडायचं नाही. बाकी जे जे करावं लागेल ते करायची इलेक्शनमध्ये सुभाषणांना तयारी ठेवायला लागते. आणि तुम्हाला वडजल करणं माहिती आहे. एकदा आम्ही देसाई कुटुंबातले मी खशाबापूच्याच कुटुंबातले आम्ही पण आहे. एकदा इलेक्शन म्हणून लागलं आणि इलेक्शनला उतरलं हिथंच काय सातारा सुद्धा माझं हो 2.5 मतं निवडून आलं तिथं बरं आज. तेवढं आता खशाबापूच्या कुटुंबातली 2 माणसं अनिल देसाई आणि अभयदादा जगताप दोघं मिळून इलेक्शन लढणार आहे आणि एकत्र लढणार आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगेन उगं बाहेरचा दुसरा तिसरा कुठला पाठवूच ना. एकदा लढाईच करायची तर खऱ्या गोऱ्यांबरोबर आहे नुसत्या नावाच्या गोऱ्यांबरोबर नको. काही लोक म्हणली ना की 5 महिला लढणार आणि सगळी तर आलं होतं वाचलं होतं ना तसं महिला लढाई असं मी म्हणणार नाही. पण जर करायचं असलं तर त्याने एकदा घरातल्यांबरोबर लढाई लावावी. मग एकदा कुणाकडं काय आहे आणि कुणाच्यात किती डेअरिंग आहे एकदा माणसं बघतील. मी जास्त काय ह्यात बोलणार नाही. मी गोंधळल्यामध्ये राहिलो होतो उचलून जाऊन एकदा उभा आणि त्यावेळी पण मी सांगितले ते मुख्यमंत्री आलेत माझ्या सभेला आणि मागं सुद्धा मागच्या वेळेसला बरेच मंत्री मागच्या वेळी पण आले होते सभेच्या वेळी बऱ्याच वेळा इथं आले. आज सुद्धा त्यांच्याकडे मंत्रिपद स्वतःकडे आहे. मुख्यमंत्र्याला आणायची गरज पडायची नाही. त्यामुळं त्यांनी जर हिंमत असली तर तसं इलेक्शन एकदा करावं. तशी तयारी आमच्या दोघांची आहे आणि अशा तयारीने आम्ही इलेक्शनला उतरलोय एवढाच मला संदेश या निमित्तानं द्यायचा आहे. सगळी लोक इकडे तिकडे पळाले. तुम्ही बघितलंय आपल्या कुकुडवाड गटातले एक तरी पक्षप्रवेश झालाय का. एखादा लय अडचणीमुळे गेला असेल काहीतरी. मी अडचण म्हणजे काय तर त्याच्यामागं पोलीस केस आहे. एखादा म्हणतोय माझ्या घरात मी काहीतरी 2 नंबरचं काम बरं का सावंत साहेब ज्याचा 2 नंबरचा धंदा आहे ना तेवढाच भीतीने गेला. अख्ख्या तालुक्यात लोक बाहेर पडताना दिसतात पण या गटातले एक तर गेलाय कोण. एक सुद्धा गेला नाही आणि एक सुद्धा जाणार नाही. बाहेरची सुद्धा जी गेलेत जसं म्हणतात शेण खाली पडलेलं परत उचललं ना तर ती थोडी माती घेऊन बाहेर येते. काही जी इतर गटातली सुद्धा गेलेत
ती सुद्धा माती बरोबर घेऊनच परत येणार आहे आणि ती सगळी परत प्रक्रिया तुम्हाला येणाऱ्या 2-4 दिवसात दिसेल. काही पण उद्या नुसतं कुकुडवाड गटच नाही हो, कुकुडवाड गट हे काही एवढं स्वप्न घेऊन आम्ही काम करतोय. आज सुद्धा वज्रमुठ करून जशी आपण आपल्या गटात रीतीबेकी केली आहे, आज मी आणि आबाईदादा झालोय, तिथं सुद्धा मार्डी गटात हा सदाशिव तात्यांचा केला आहे आणि मार्डी गटामध्ये मनोज दादा पोळ त्यांच्या कुटुंबातली सीट यावेळी आमच्या बाजूने लढते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून लढते. त्यामुळं गोंदावले गट आणि कुकुडवाड गट आणि मार्डी गट काय झालं आम्ही जाऊन देत नाही. 3 गट ते पहिले सांगतो आणि त्यांनी किती पण नाचले. आजपर्यंत काय पंचायत समिती आम्ही असल्याशिवाय कधी त्यांची आली नव्हती. आली होती का मागा ज्यावेळी मी काँग्रेसमध्ये त्यावेळीच आली होती, ती पण चिठ्ठीवाली. त्यामुळं 6 सीट काय झाल्या तरी आल्याशिवाय राहत नाही पंचायत समित्या आणि 5 वर जरी आलं ना तर चिठ्ठी वापन झाल्याशिवाय राहत नाही, ही पण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं 6चं 7 करायचं प्लॅनिंग आहे आमचं. हा तर आपला गट आहे. मग अशी महेंद्रबाईंनी सांगितलं ना, भीती कुणाला वाटली पाहिजे, भीती पुढच्याला वाटली पाहिजे. डर तो चाहिए, आपला डर आहे. आपल्या ती भिले तर भिल्यामुळं तर ते त्याला अनुकार त्याला अनुकार कुणाला पण आणा, त्याला काय आणू त्याला आणू, आम्ही भिले कशाला कुणाला पण नाही. तर मंत्रिपदाचा राजीनामा म्हणून जिल्हा परिषदेमध्ये उभा राहा, मी आहे असलं ते पण करून बघायचं, असलं तर ते पण करून बघा. आयुष्यात एक इलेक्शन हरलोय 14 सालात, माझ्या आयुष्यात एक इलेक्शन हरलोय 14 सालात. तर ते पण ठीक आहे. जसं आबाईदारांनी सांगितलं, पहिल्या पदार्थ काही चुका होत असतात, काही गोष्टी राहत असतात. लई लोक सांगायचे आपल्याला इथं 10 वर्षाची परंपरा आहे, 2 टर्मची परंपरा आहे, इथं अपक्ष निवडून येतोय, दुसरा कोण निवडून येत नाही. लई पार्ट्या तिकीट घेऊन त्यावेळी नाही होते, पण त्यावेळी जरा जोश असतो, आबाईदारा कुणाला पण असतो. तसं झालं. तेवढं आयुष्यात एक इलेक्शन हरलोय आणि हे इलेक्शन हरलं तर आम्ही हरणार नाही, तुम्ही हरणार. तर तुम्हाला हरून देत नाही, काळजी करू नका. काही जर झालं तर या गटातला कार्यकर्ता आम्ही हरून देणार नाही. कुणाला कसं उतरायचं आहे, कुणाला काय घेऊन यायचं आहे, कसं यायचंय, कसं येऊ द्या, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आपल्यापासून जो गावात लांब गेलाय, काही कारण नाराज आहे, आमच्या दोघांच्या कानावर घाला, त्याला दुरुस्त करायचं काम केलं जाईल. आमच्याकडे जर काही चुका म्हणून नाराज झाला असेल तर आम्ही त्याची माफी मागू, त्याला जवळ करू. काही जरी झालं तर एक सुद्धा कार्यकर्ता आजूबाजूला जाऊन देणार नाही. आणि कुकुडवाड गटासह मानची पंचायत समिती ही राष्ट्रवादी पार्टीची आल्याशिवाय राहणार नाही, याचं अभिवचन द्यायचं हा आपली बैठक आहे. या वरकुटे मलवडी गावानं आणि या कुकुडवाड गटानं कायम तालुक्यावरती कायम घेतलेलं आहे. या गटानं बघितलं असेल, विष्णुबल सोनवणे आमदार दिले, दोडीराम दादा आमदार दिले, 2 आमदार, 2-3 मामा कशाबापनं सभापती दिलं. विरेलीतले भंडारे साहेब पण काही दिवस सभापती झाले होते ना, गोपीनाथ भंडारे विरेलीचे सभापती काही दिवस झाले होते. आणखी आमचे दादासाहेब शिंगारे उपसभापती झाले होते या गावातले. म्हणजे या गटानं अजूनही काही तिकडे कुकुडवाडच्या पण काही दिवस त्या काटकरताई आमच्या उपसभापती होत्या काटकरताई उपसभापती होत्या. दत्तापांची सून पण काही दिवस उपसभापती होत्या. कायम या कुकुडवाड गटानं मान तालुक्याचं नेतृत्व करायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा कुकुडवाड गटानं जे ठरवलंय ते केलंय. हा स्वाभिमानी गट आहे. आत्ताची परिस्थिती फार चांगली आहे. मला आठवतंय मागच्या वेळी आबाईदादा म्हणजे कधीच्या कालखंडात वाईट आज कुठलाही कार्यकर्ता आपला हल्लेला नाही. फक्त कार्यकर्ता आपल्याला रिफ्रेश करायचं, एवढंच करायचं. आणि इलेक्शन जरी आत्ता उद्या लागलं तरी काळजी करून आमचे तयार झाले आणि 1-1.5 महिना जर लांबलं नाही तर मग तर तुम्ही काळजीच करू नका. मग तर तुम्ही बघा काय परिस्थिती होते. अजून जरा वेळ मिळाला बघा दोघाला जरा व्यवस्थित काम करायला आता ठरवलंय आणि वेळ मिळाला ना तर अजून 10 पटीने काम करू. कारण आम्ही थांबणारे आणि थकणारे माणसं नाही. आम्ही कायम लोकांच्यात राहणारे, लोकांच्यात जाणारे केसर माणसं आहे. त्याच्या जोरावर आणि या लोकांच्या जनशक्तीच्या जोरावर कुकुडवाड गट हा आपला गट आहे आणि हा आपण जिंकणार आहे. एवढं आजच्या निमित्ताने सांगतो.